आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुमचा जोडीदार घटस्फोट द्यायला तयार नसेल तरी सुद्धा तुम्ही कायदेशीरदृष्ट्या घटस्फोट घेऊ शकाल. यालाच आपण कंटेस्टेड डिव्होर्स म्हणजेच एकतर्फी घटस्फोट असे म्हणतो. कंटेस्टेड डिव्होर्स म्हणजेच अशी प्रक्रिया ज्यामध्ये पती किंवा पत्नी यापैकी एकाला हे वैवाहिक नातं पुढे चालवायचं नसतं आणि त्याला घटस्फोट हवा असतो, पण दुसऱ्या जोडीदाराला घटस्फोट द्यायला तयार नसतो. अशा वेळी न्यायालयामध्ये घटस्फोटाचा दावा केला जातो. त्याला कंटेस्टेड डिव्होर्स असं म्हणतात. मी अनेक वेळा पाहिलं आहे की विशेषतः पुरुषांना असं सांगितलं जातं की घटस्फोट मिळणार नाही, कायदा फक्त महिलांच्याच बाजूने आहे. अनेक वर्ष कोर्टामध्ये केस चालेल, अशा अनेक गोष्टी सांगून त्यांना निराश केलं जातं. पण मी इथे तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की हे पूर्णपणे बरोबर नाही. भारतीय कायद्यामध्ये घटस्फोटासाठी काही विशिष्ट कारणे दिलेली गेलेली आहेत. जर त्या कारणांपैकी कोणतेही कारण तुमच्या बाबतीत लागू असेल आणि त्याचे तुमच्याकडे पुरावे असतील किंवा तुम्ही ते पुरावे देऊ शकत असाल, तर न्यायालयामध्ये तुम्हाला घटस्फोट देऊ शकते. त्यामुळे कोणीतरी तुम्हाला फक्त घाबरत आहे म्हणून तुमचा कायदेशीर हक्क सोडून देऊ नका. आता प्रश्न हा पडतो की कंटेस्टेड डिव्होर्स नेमका कोणत्या कारणांवरती दाखल करता येतो? आता यामध्ये आपण जर सर्वसाधारणपणे बघायला गेलो तर सर्वात जास्त वापरलं जाणारं कारण म्हणजे क्रुएल्टी, म्हणजेच क्रूर वागणूक. जर तुमचा जोडीदार तुम्हाला मानसिक, शारीरिक त्रास देत असेल, सतत अपमान करत असेल, शिवीगाळ करत असेल, मारहाण करत असेल किंवा अशा प्रकारचा कुठलाही मानसिक छळ करत असेल, तुमच्यासाठी त्या व्यक्तीसोबत राहणं अशक्य झालं असेल, त्या आधारावरती तुम्ही घटस्फोटाचा दावा न्यायालयामध्ये दाखल करू शकता. हे झालं पहिलं कारण. आता दुसरं कारण ह्यामध्ये ॲडल्टरी, ते म्हणजे विवाहबाह्य संबंध. जर तुमचा पती किंवा पत्नीचे इतर कोणासोबत विवाहबाह्य संबंध असतील, तुम्ही न्यायालयामध्ये पुराव्यासह ते सिद्ध करू शकाल, तर ते घटस्फोटाचे देखील एक महत्त्वाचे कारण ठरू शकते. तर तिसरं कारण ते म्हणजे डेझर्शन. जोडीदाराने कोणतेही योग्य कारण न देता तुम्हाला सोडून दिले असेल. जर तुमचा पती किंवा पत्नी तुम्हाला सोडून वेगळे राहत असतील आणि कोणतेही कारण नसताना वैवाहिक जबाबदाऱ्या पार पाडत नसतील, तर त्या आधारावरती देखील तुम्ही घटस्फोट मागू शकता. याशिवाय जर पती किंवा पत्नी यापैकी कोणीतरी धर्मांतर केलं असेल, म्हणजेच आपला धर्म बदलला असेल, तर देखील घटस्फोटासाठी एक कायदेशीर कारण ठरू शकते. त्याचप्रमाणे जर जोडीदाराला गंभीर मानसिक आजार झाला असेल किंवा कायद्यात नमूद केलेल्या काही विशिष्ट गंभीर संसर्गजन्य आजार त्यांना झाला असेल किंवा ते बाधित झाले असतील, तर अशा परिस्थितीमध्ये देखील घटस्फोटाचा दावा तुम्ही करू शकता. आता आपण यामध्ये पाहूया कंटेस्टेड डिव्होर्स दाखल करण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे. आत्तापर्यंतचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा. आता कंटेस्टेड डिव्होर्स नेमका न्यायालयामध्ये कसा दाखल करायचा ती आपण प्रक्रिया समजून घेऊ. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या प्रकरणाच्या संबंधित सर्व आवश्यक ते कागदपत्रे आणि पुरावे गोळा करावे लागतात. यामध्ये लग्नाचे प्रमाणपत्र, लग्नाचे फोटो, लग्नाची पत्रिका, दोघांचे पत्त्यांचे पुरावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या कारणासाठी तुम्ही घटस्फोट मागत आहात त्या कारणाच्या संदर्भात असलेले पुरावे. हे पुरावे म्हणजे व्हॉट्सअप चॅट असू शकतात, ईमेल, फोटोज, व्हिडिओ, ऑडिओ, रेकॉर्डिंग, वैद्यकीय कागदपत्रे असू शकतात किंवा इतर कोणत्याही स्वरूपात मध्ये ते असू शकतं. त्यानंतर तुम्ही एका अनुभवी वकिलाचा सल्ला घ्या. प्रत्येक केस ही वेगळी असते, त्यामुळे तुमच्या प्रकरणातील सर्व तथ्ये, उपलब्ध पुरावे आणि कायदेशीर प्रक्रिया वेगळी असते. ह्या गोष्टी सगळं समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ते घेतल्यानंतर तुमची पुढील प्रक्रिया सुरू केली जाते. यानंतर घटस्फोटाची याचिकेचा मसुदा तयार केला जातो. मात्र काही वेळा त्याआधी वकील समोरच्या पक्षाला लीगल नोटीस देखील पाठवण्याचा सल्ला तुम्हाला देतील. प्रत्येक प्रकरणामध्ये लीगल नोटीस पाठवणं बंधनकारक नसतं, पण अशा वेळी ती एक शेवटची संधी म्हणून लीगल नोटीस पाठवली जाते. या लीगल नोटीसमध्ये समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगितलं जातं की तुमच्या वागणुकीमुळे हे वैवाहिक नातं टिकवणं आता शक्य झालेलं नाही. जर समजा त्या नोटीसला योग्य उत्तर आलं नाही किंवा समोरच्या व्यक्तीने सर्व आरोप नाकारले, तर त्यानंतर न्यायालयामध्ये कंटेस्टेड डिव्होर्सची याचिका दाखल केली जाते. याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालय समोरच्या पक्षाला समन्स काढते आणि इथूनच प्रकरण विलंब होण्यामध्ये सुरुवात होते. अनेक वेळा समोरची व्यक्ती मुद्दाम समन्स स्वीकारत नाही किंवा काही वेळा त्या पत्ता बदलून गेलेली असते किंवा दुसरीकडे राहण्यासाठी गेलेली असते. काही वेळा समन्स देखील परत येते, त्यामुळे पुन्हा नवीन तारखेला समन्स काढावी लागते. अशा प्रकारे केवळ समन्स बजावण्यासाठी कित्येक महिने जाऊ शकतात, कधी कधी 1 वर्ष 2 वर्ष देखील निघून जातं. म्हणूनच न्यायालयात याचिका दाखल करताना समोरच्या व्यक्तीचा योग्य आणि परफेक्ट पत्ता देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे समन्स लवकर बजावली जाते आणि न्यायालयीन प्रक्रिया देखील विनाकारण लांबत नाही. आता या व्हिडिओमध्ये इथपर्यंत आपण समजून घेतलं की कंटेस्टेड डिव्होर्स म्हणजे नक्की काय, तो कोणत्या कारणांखाली दाखल केला जातो, याचिका दाखल होईपर्यंतची प्रक्रिया कशी असते. आता पुढे समन्स बजावल्यानंतर न्यायालयामध्ये नेमकं काय होतं, समोरचा व्यक्ती हजर झाली तर काय प्रक्रिया होते, हजर झाली नाही तर न्यायालय काय करतं, रिटर्न स्टेटमेंट म्हणजे काय, पुरावे कसे सादर केले जातात,
शेवटी न्यायालय घटस्फोटाचा निर्णय कोणत्या आधारे देते हे आपण संपूर्णपणे सविस्तरपणे समजून घेऊया. जर समोरच्या व्यक्तीला योग्य पत्त्यावरती समन्स बजावणी गेली तर न्यायालयीन प्रक्रियेला बराचसा वेळ वाचू शकतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच समोरच्या व्यक्तीचा योग्य आणि अद्ययावत पत्ता देणे अत्यंत आवश्यक आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट विशेष म्हणजे महिलांसाठी. जर तुमचे स्त्रीधन, दागिने, रोख रक्कम, मौल्यवान वस्तू किंवा तुमच्या मालकीच्या इतर वस्तू सासरी असतील आणि त्या तुम्हाला परत दिल्या जात नसतील तर तुम्ही न्यायालयामध्ये त्या संदर्भात मागणी करू शकता. न्यायालयाच्या माध्यमातून त्या वस्तूंची शोध घेण्याची आणि त्या वस्तू तुम्हाला परत मिळवून घेण्याची प्रक्रिया देखील केली जाऊ शकते. एकदा दोन्ही पक्ष न्यायालयामध्ये हजर झाल्यानंतर न्यायालयात सर्वप्रथम दोघांनाही समेटाची संधी दिली जाते, म्हणजेच काउन्सिलिंग केलं जातं. ह्या प्रकरणांमध्ये मध्यस्थी म्हणजेच मेडिएशनसाठी प्रकरण पाठवलं जातं. मध्यस्थींचा उद्देश एकच असतो, शक्य असेल तर दोन्ही पक्षांचे वाद मिटवणे आणि न्यायालयाबाहेर तोडगा करणे. मध्यस्थीच्या दरम्यान दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांबरोबर चर्चा केली जाते. जर त्यांना वाटलं की त्यांना पुढे एकत्र राहण्याचा प्रयत्न करावा तर ते पुन्हा एकत्र राहू देखील शकतात आणि न्यायालयात दाखल केलेल्या घटस्फोटीची याचिका मागे घेतली जाते. पण जर दोघांना असं वाटलं की आता एकत्र राहणं शक्य नाही, परस्पर संमतीने घटस्फोट घ्यायचा आहे, तर त्या परिस्थितीमध्ये कंटेस्टेड डिव्होर्सचे प्रकरण न पुढे घेता ते म्युच्युअल कन्सेंट डिव्होर्सच्या माध्यमातून घटस्फोट घेण्याचा पर्याय देखील उपलब्ध असतो. परंतु जर मध्यस्थीमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही तर प्रकरण पुन्हा न्यायालयाकडे येते आणि त्यानंतर खटल्याची प्रत्यक्ष सुनावणी म्हणजेच ट्रायल सुरू होते. या टप्प्यावर ज्यांनी घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे त्या व्यक्तीवर न्यायालयात हे सिद्ध करण्याची जबाबदारी असते की त्या याचिकेमधील आरोप जे केलेले आहेत ते संपूर्णपणे खरे आहेत. केवळ आरोप केले म्हणून चालत नाही, तर त्या प्रत्येक आरोपाला पुराव्याची जोड असणं आवश्यक असते. त्यासाठी कागदपत्रे, फोटोज, व्हिडिओज, ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हॉट्सअप चॅट्स, ईमेल, वैद्यकीय कागदपत्र, इतर कोणतेही पुरावे न्यायालयामध्ये सादर तुम्ही करू शकता. गरज भासल्यास तुम्ही साक्षीदार किंवा विटनेस न्यायालयामध्ये बोलवू शकता. त्या साक्षीदाराची साक्ष नोंदवली जाते, त्याची उलट तपासणी होते आणि दोन्ही पक्षांना आपापली बाजू मांडण्याची पूर्णपणे संधी दिली जाते. सर्व पुरावे, साक्षी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय अंतिम निर्णय देते. या अंतिम निर्णयाला जजमेंट आणि डिक्री म्हणतात. या निर्णयामध्ये न्यायालय हे ठरवते की संबंधित प्रकरणामध्ये घटस्फोट मंजूर करायचा आहे की नाही. मी शक्य तितक्या सोप्या भाषेमध्ये आणि थोडक्यात तुम्हाला कंटेस्टेड डिव्होर्सची संपूर्ण प्रक्रिया समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा या विषयासंदर्भात तुमच्या मनामध्ये काही अजून प्रश्न असतील किंवा तुमच्या प्रकरणाच्या संदर्भात तुम्हाला काही विशिष्ट प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की विचारू शकता. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.